नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला एक्सेलमध्ये शीट कसं तयार करायचं ते शिकवणार आहे। सर्वप्रथम एक्सेल प्रोग्राम ओपन करायचं। यामध्ये ब्लँक वर्कबुक आणि काही टेम्पलेट असतात। त्या टेम्पलेटमध्ये बनवायचं असेल, तुम्हाला कोणत्या प्रकारची टेम्पलेट हवी आहे ती टेम्पलेट इथं सर्च करून घेऊ शकता, किंवा स्वतः तयार करायचं झाल्यास ब्लँक वर्कबुक ओपन करायचं। यामध्ये शीट ओपन झाल्यानंतर कॉलम आणि रो यांचा समावेश असतो, आणि कॉलम आणि रो मिळून जो सेल आहे त्याला नाव दिले जाते A1। एक्सेल मध्ये सेलच्या नावावरून आणि फॉर्म्युल्याच्या मदतीने शीट तयार केली जाते। आपण वेगवेगळ्या प्रकारचे शीट एक्सेल मध्ये बनवू शकतो, आणि ते शीट बनवताना टॅब महत्त्वाचे राहतात। टॅब मध्ये आपण कोणत्या टॅब मधून आपल्याला शीट तयार करण्यास मदत होते ते मी आज शिकवणार आहे। त्यामध्ये मार्कशीट कसं तयार करायचं ते शिकवेन। पहिल्यांदा A1 ह्या सेलमध्ये कोणताही टेक्स्ट A1 ह्या सेलमध्ये टाईप करायचं। जसं मी मार्कशीट हे टेक्स्ट टाईप केल्यानंतर बाजूला क्लिक करायचं। आपल्याला मार्कशीट हा टेक्स्ट आपली शीट कुठपर्यंत तयार करायची आहे त्यानुसार तेवढे सेल सिलेक्ट करायचे। सिलेक्ट केल्यानंतर आपल्या शीट मधील होम टॅब मध्ये अलाइनमेंट ग्रुप मर्ज अँड सेंटर या ऑप्शन वर जायचं, आणि त्यामधील ऑप्शन मध्ये मर्ज अँड सेंटर हा ऑप्शन घ्यायचा। मर्ज अँड सेंटर म्हणजे दोन्ही बाजूनी समान अंतरावर तो मधोमध टेक्स्ट पहिल्या सेल मधून तो दोन्ही साइडने समान अंतरावर असते। एक्सेल शीट तयार करताना आपण जसं मार्कशीट तयार करत आहोत, मार्कशीट हे टायटल आपण शीट मध्ये कसं द्यायचं त्यासाठी दिलेला सेल त्याला सिलेक्ट करायचं। ज्या सेल मध्ये मार्कशीट हे टेक्स्ट टाईप केलं ते सेलला सिलेक्ट करून आपण होम टॅब मधील फॉन्ट ग्रुप मधील ऑप्शन घ्यायचे आहेत। फॉर्मॅटिंग करताना आपल्याला टेक्स्टचा फॉन्ट चेंज करता येते। जसं एलर्जन नावाचं फॉन्ट लागू केलाय। फॉन्ट साइज, त्यानंतर बोल्ड, इटॅलिक, तिरकस ज्याला आपण म्हणतो, आणि अंडरलाइन मध्ये मोर अंडरलाइन मध्ये जाऊन डबल अंडरलाइन सुद्धा लावता येते। त्यानंतर आहे बॉर्डर। सेलचं बॉर्डर कसं द्यायचं, सेलला जर बॉर्डर द्यायचं असेल, सेलचा कलर द्यायचा असेल, तर सेलचं बॉर्डर देण्यासाठी बॉर्डरवर क्लिक करून आउटसाइड बॉर्डर द्यायचं असेल चारही बाजूंना आउटसाइड, थिक आउटसाइड, थोडी जाड द्यायची असेल जाड रंगाची तर थिक आउटसाइड। त्यामध्ये इतरही ऑप्शन राहते। लाईन कलर घ्यायचं असेल बॉर्डरचं तर यामध्ये लाईन कलर सुद्धा घेऊ शकता। लाईनची स्टाईल राहते, अशा प्रकारचे लाईन स्टाईल आहे, त्यामधून कोणती एक निवड करून आपण बॉर्डर देऊ शकता। त्यानंतर आहे सेलचं बॅकग्राऊंड, फिल कलर ज्याला आपण सेलचा फिल कलर म्हणतो, त्यामध्ये आपण सेलचा बॅकग्राऊंड कलर दिलाय। टेक्स्टचा कलर आहे फॉन्ट कलर, जसं मी फॉन्ट कलर रेड कलर दिलाय। हे आपला शीट तयार करताना आपलं हे टायटल आहे। यामध्ये सेलचं नाव आणि फॉर्म्युलाच्या मदतीने आपण शीट कसं बनवते आता खालील प्रमाणे मी
दाखवणार आहे. पहिल्यांदा A2 मध्ये सिरियल नेम, सिरियल नंबर, कीबोर्डच्या मदतीने टॅबचा यूज केलं की पुढच्या सेलमध्ये जाते. स्टुडंट नेम, त्यानंतर आपल्याला थोडं कॉलमचं साईज वाढवायचं. सब्जेक्ट, आपल्याला सब्जेक्ट कोणते घ्यायचे आहेत त्यानुसार आपल्याला मर्ज अँड अलाइनमेंट ग्रुप मधील मर्ज अँड सेंटर मध्ये मर्ज सेल किंवा मर्ज अँड सेंटर हा ऑप्शन घेता येते. तसंच सेलचा कलर सुद्धा आपल्याला फॉन्ट ग्रुप मधून घेता येते. टेक्स्टचा कलर आणि बॉर्डर, आउटसाइड बॉर्डर, त्याचं साईज, टेक्स्टचं साईज, सब्जेक्ट हे टेक्स्टचं साईज आहे. त्यानंतर मी सब्जेक्ट एंटर करते इथं. मराठी, इंग्लिश, हिंदी, पूर्ण सेलला, सब्जेक्टच्या पूर्ण सेलला सिलेक्ट करायचं आणि ऑल बॉर्डर असं ऑप्शन घ्यायचं. त्यानंतर सेलचा कलर तर दुसऱ्या सेलमध्ये घेत आहे. टोटल मार्क, टोटल मार्क, ऑप्टेन मार्क, परसेंटेज, रिझल्ट, रिझल्ट नंतर ग्रेड, मॅक्झिमम, मिनिमम आणि एव्हरेज. आपला टायटल आणि आपले ऑप्शन बरोबर त्या सेल पर्यंत आपले आलेले आहेत. A2 मधील सेलला मर्ज करायचं. मर्ज सेल, दोन सेलचा मिळून एकच सेल तयार करायचं. मर्ज सेल, मर्ज सेल करणे म्हणजे एकत्र करणे. मर्ज सेल करताना प्रत्येक सेल वेगळे वेगळे सिलेक्ट करून करावे लागते. नवीन अलाइनमेंट ग्रुप मधून सेंटर आणि मिडल, ऑल बॉर्डर आणि
सेल कलर. यांना सुद्धा सेंटर, मिडल, ऑल बॉर्डर आणि सेल कलर. टेक्स्ट ला बोल्ड करते थोडं. समोर सिरियल नंबर A4. A4 मध्ये सिरियल नंबर कसं द्यायचं ते मी सांगते. एक, नेव्हिगेशन कीजच्या मदतीने, कीबोर्ड वरील नेव्हिगेशन की च्या मदतीने A5 मध्ये 2 टाकायचं. 1 आणि 2 असे दोन्ही सेल एकत्र सिलेक्ट करून जो पॉइंट आहे राईट साइडला त्या पॉइंटवर माउस पॉइंटर घ्यायचं आणि प्लसचं सिम्बॉल येते तेव्हा त्याला खाली ड्रॅग करायचं. त्यानंतर समोरील संख्या आपल्याला ते दाखवते. स्टुडंट नेम, आचल, नाव टाकत नाही रा, ऑटो फिल करते. त्यानंतर नाव या. तर मिळालेले गुण, स्टुडंटला प्रत्येक विषयात मिळालेले गुण टाकायचे आहेत. ऑटो फिल केले. अशा पद्धतीने मी सर्व स्टुडंटचे मार्क ऍड केले आहे. त्यांना सेंटर आणि ऑल बॉर्डर. त्यानंतर घेते टोटल मार्क. टोटल मार्क म्हणजे विद्यार्थ्यांना किती पैकी ते मार्क मिळाले आहे. जसं मराठी सब्जेक्ट 100 मार्काचा आहे, त्यापैकी त्याला 52 मार्क मिळाले आहे. तर असे प्रत्येक सब्जेक्ट 100 मार्काचे असल्यामुळे 5 सब्जेक्टचे इथं 500 तसं लिहावं लागेल. असं टाईप केलंय आणि सर्व विद्यार्थ्यांना तेच मार्क ऑटो फिल करायचे आहेत. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यांचे 500 गुणांपैकी मिळालेले मार्क इथं ऑप्टेन मार्क मध्ये काढायचे. आता 500 पैकी ऑप्टेन मार्क म्हणजे प्रत्येक विषयात जे मिळालेले मार्क आहेत त्यांची बेरीज. ते करताना ज्या सेल मध्ये काढायचं आहे ते सेल आधी सिलेक्ट करायचं. इज इक्वल टू फॉर्म्युला देताना इज इक्वल टू द्यायचा आहे. त्यानंतर सम फॉर्म्युला घ्यायचा आहे.
त्यानंतर आहे ब्रॅकेट आणि पहिल्या विद्यार्थ्याचे पूर्ण सब्जेक्ट मध्ये मिळालेले पूर्ण संपूर्ण गुण सिलेक्ट करायचे आहेत, ज्यामध्ये C4 आणि G4 असं सिलेक्ट झाले आहे। एक्सेल शीट तयार करताना आपण कोणत्याही हिशोब करताना आपल्याला शीट सेलच्या नावावरूनच आपल्याला ते मिळवायचे आहे। तर यामध्ये आपल्याला मराठी, मॅथ, इंग्लिश, हिंदी आणि हिस्ट्री ह्या विषयाचे सर्व गुण यात सिलेक्ट झालेले आहे। C4 ते G4 याचा अर्थ सर्व विषय याचे गुण इथं टोटल केले जात आहे। त्यानंतर शिफ्ट दाबून ब्रॅकेट आणि एंटर प्रेस करायचा आहे। म्हणजे 500 पैकी ऑफ 10 मार्क म्हणजे मिळालेले गुण आहे। बाकी विद्यार्थ्यांचे काढण्यासाठी ऑटोफिल करायचं। मी अशा पद्धतीने ऑटोफिल केलं। पहिल्या विद्यार्थ्याला फॉर्म्युला लागू केल्यानंतर बाकी विद्यार्थ्यांना तोच फॉर्म्युला लागू होते। पर्सेंटेज काढताना इज इक्वल टू त्यानंतर ऑफ 10 मार्क आणि टोटल मार्क यावरून आपल्याला पर्सेंटेज काढायचं आहे। त्यासाठी ऑफ 10 मार्कला सिलेक्ट करायचं, गुणिला 100 ने त्याला गुणायचं आहे, भागीला 500 ऍड करायचे आहे। म्हणजे याचा I5 म्हणजे पहिल्या विद्यार्थ्याचे ऑफ 10 मार्क आपण पहिल्या विद्यार्थ्यांचा काढत असल्यामुळे पहिल्या विद्यार्थ्याचा सेल नंबर दाखवत आहे। I4 ऑफ 10 मार्क आहे, गुणिला 100 भागीला H4 म्हणजे टोटल मार्क आहे। त्यानंतर एंटर प्रेस करायचं, पर्सेंटेज बाकी विद्यार्थ्यांना त्याच पद्धतीने ऑटोफिल करायचं आहे। आता रिझल्ट दाखवायचा आहे आपल्याला। रिझल्ट दाखवताना कोणता विद्यार्थी पास आहे, कोणता विद्यार्थी फेल आहे। आपण इथं 35 ज्या विषयामध्ये विद्यार्थ्याला 35 मार्क मिळाले आहेत त्या विद्यार्थ्याला पास करायचं, अन्यथा फेल करायचं। त्यासाठी सुद्धा एक फॉर्म्युला आहे, इज इक्वल टू इफ ब्रॅकेट ओपन। त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे पहिल्या विद्यार्थ्याचे मराठी विषयाचे मार्क। मराठी विषयाचे मार्क घेण्याच्या आधी आपल्याला अँड हा लॉजिक पहिल्यांदा घ्यावं लागेल। त्यानंतर पुन्हा ब्रॅकेट ओपन, नंतर मराठी विषयाचे मार्क C4 म्हणजे पहिल्या विद्यार्थ्याचे मराठी विषयाचे मार्क सिलेक्ट झाले आहे। ग्रेटर दॅन शिफ्ट दाबून कीबोर्ड वरील बटनचा यूज करायचा, शिफ्ट प्रेस करून ग्रेटर दॅन इज इक्वल टू 35 अल्पविराम। याचा अर्थ असा आहे की इज इक्वल टू 35 C4 मराठी विषयात 35 आणि 35 पेक्षा जास्त असेल तो विद्यार्थी पास होईल, असं लॉजिक पकडले आहे। तसंच सर्व विषयाचं त्याच पद्धतीने आपल्याला इथं घ्यायचं आहे। इज इक्वल टू जर काढलं तर 35 वाला सुद्धा फेल होऊ शकते, त्यासाठी इज इक्वल टू टाकलाय। त्यानंतर दुसरा विषय घेऊ मॅथ, शिफ्ट प्रेस करून ग्रेटर दॅन इज इक्वल टू 35 कॉमा तिसरा विषय आहे ग्रेटर दॅन इज इक्वल टू 35। आपल्याला जेवढे विषय आहे तोपर्यंत आपल्याला अल्पविराम आला पाहिजे। इज इक्वल टू 35 ग्रेटर दॅन इज इक्वल टू 35। ब्रॅकेट विषय संपले, ब्रॅकेट क्लोज करायचं, अल्पविराम। पुन्हा आपली प्रोसेस आहे,
डबल इन्व्हर्टेड कामामध्ये शिफ्ट प्रेस करून डबल इन्व्हर्टेड कामा द्यायचा आणि त्यामध्ये पास हा टेक्स्ट टाईप करायचा आहे. डबल इन्व्हर्टेड कामा क्लोज करायचा आहे. स्वल्पविराम डबल इन्व्हर्टेड कामा मध्ये फेल टाकायचा. डबल इन्व्हर्टेड कामा क्लोज. एंडचं ब्रॅकेट शेवटी क्लोज करायचं आणि एंटर. मॅथ ह्या विषयामध्ये पहिल्या विद्यार्थ्याला 25 मिळाले आणि आपल्याला पासिंग पाहिजे होता 35. त्याच्यामुळे पहिला विद्यार्थी फेल झालाय. बाकी विद्यार्थ्यांचं फॉर्म्युला त्याच पद्धतीने लागू होते आणि त्याला ऑटो फिल करायचं. तर एखाद्या विद्यार्थ्याला आपल्याला पुन्हा फिल करायचं असेल तर फेल. अशा पद्धतीने आपण लॉजिक घेऊन आपल्याला रिझल्ट मध्ये पास फेल ठरवता येते. आता घ्यायचा ग्रेड. ग्रेड काढताना आपल्याला पर्सेंटेज वरून ग्रेड काढायचा आहे. त्यासाठी ग्रेड काढण्यासाठी त्याच्या खालील सेल मध्ये सिलेक्ट केलाय इज इक्वल टू इफ इथं सुद्धा लॉजिक घ्यायचं आहे. ब्रॅकेट ओपन. त्यानंतर पहिल्या विद्यार्थ्याचे पर्सेंटेज सिलेक्ट करायचं आहे. ते सुद्धा शिफ्ट प्रेस करून ग्रेटर दॅन आपल्याला 70 पेक्षा जास्त असेल स्वल्पविराम डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये ए ग्रेड टाकायचं. हे पुन्हा स्वल्पविराम दुसरी स्टेप. तसे स्टेप घ्यायचे आपल्याला 3 स्टेप मध्ये मोडायचं आहे. पर्सेंटेजचा सेल तोच येईल पहिल्या विद्यार्थ्याचं जे पर्सेंटेज आहे तेच. ग्रेटर दॅन यापेक्षा आता 60 वाला घ्यायचं. कॉमा डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये बी ग्रेड डबल इन्व्हर्टेड कॉमा क्लोज स्वल्पविराम. त्यानंतर पुन्हा तिसरी स्टेप इफ ब्रॅकेट ओपन पुन्हा पर्सेंटेज ग्रेटर दॅन. आता सी ग्रेड साठी 50 पेक्षा जास्त असेल तर कॉमा डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये सी ग्रेड डबल इन्व्हर्टेड कॉमा क्लोज. त्यानंतर पुन्हा घ्यायचं असेल तर त्याच्यापेक्षा 50 पेक्षा खाली असेल तर चौथी स्टेप टाकण्याची गरज नाही. डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये डी ग्रेड सुद्धा टाकता येते. अशा 3 स्टेप मध्ये आपण फॉर्म्युला घेतलाय आणि तिन्ही स्टेप मध्ये एकच J4 पर्सेंटेज तेच आलाय तिन्ही स्टेप मध्ये आणि त्यानुसार ब्रॅकेट 3 असले ओपन ते तिन्ही ब्रॅकेट शेवटी क्लोज करायचे 1 2 3. त्यानंतर एंटर प्रेस. 50 च्या खाली असेल तो डी मध्ये मोडत आहे. 50 पेक्षा खाली आहे म्हणून 50 पेक्षा खाली पहिला विद्यार्थी डी मध्ये मोडत आहे. बाकी विद्यार्थ्यांना ऑटो फिल करायचं. त्यानुसार त्यांची ग्रेड निघेल. मॅक्झिमम पण आपण फॉर्म्युला मध्ये टाईप करून सुद्धा घेऊ शकतो किंवा ऑटो सम एडिटिंग ग्रुप मध्ये ऑटो सम ऑप्शन आहे. समचा फॉर्म्युला पण घेता येते, एव्हरेज पण घेता येते, मॅक्झिमम मिनिमम ह्या ऑप्शन मधून आपल्याला घेता येते. जसं मी या मॅक्झिममचा फॉर्म्युला घेत आहे. मॅक्झिमम काढताना मॅक्झिममचा अर्थ जास्तीत जास्त. ज्या विद्यार्थ्याला जास्तीत जास्त गुण सर्वात जास्त गुण आहे ते गुण इथं आपल्याला काढायचे आहे आणि अशा पद्धतीने ते ज्या विद्यार्थ्याचे गुण जास्त आहेत विषयात ते गुण आपल्याला इथं दिसून येतात. आता कमीत कमी गुण मिनिमम पहिल्या विद्यार्थ्याला सिलेक्ट करायचं गुण त्यापैकी कमीत कमी गुण इथं निघणार आहे 25. हे सर्वात कमी गुण आहेत पहिल्या विद्यार्थ्याचे. बाकी विद्यार्थ्यांना ऑटो फिल केल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्यांचे कमीत कमी गुण इथं दाखवेल. एव्हरेज सुद्धा आपण इथून फॉर्म्युलाच्या मदतीने घेऊ शकता. एंटर. अशा पद्धतीने एव्हरेज निघाले.
ॲटोफिल करायचं, प्लसचं सिम्बॉल घ्यायचं. ॲटोफिल करताना हा पॉइंटवर सिलेक्ट करायचा केवळ आणि त्याला खाली ओढायचं. त्याला ॲटोफिल म्हटले जाते. त्यानंतर सर्वांना मी सिलेक्ट करते, सेंटर करते. बॉर्डर लागू करते आउटसाइड. जसं मी ह्या सेलला बॉर्डर लागू करायचे, आउटसाइड बॉर्डर. आउटसाइड बॉर्डर. अशा पद्धतीने मार्कशीट तयार करून दाखवली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.